अब खबर है चिमूर तहसील से, जहां रोटरी क्लब चिमूर की ओर से तहसील के ग्रामीण भागों के जरूरतमंद विद्यार्थियों को साइकिलों का वितरण किया गया। तो ये जानते हैं इस वितरण कार्यक्रम में तहसील के अधिकतर कौन कौन से गांव के विद्यार्थियों का समावेश था। देखते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। रोटरी क्लब चिमूर की ओर से संविधान चौक के नगर परिषद मैदान पर चिमूर तहसील के ग्रामीण भाग के गांव के जरूरतमंद और होनहार विद्यार्थियों को साइकिल का वितरण किया गया। इस उपक्रम से विद्यार्थियों के चेहरे पर खुशी झलक उठी। चिमूर तहसील के पलसगांव, मदनापुर, पिंपलनेरी, कवड़सी डाक, एरखेड़ा आदि दुर्गम इलाके के शालेय विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम की सफलता के लिए रोटरी क्लब 2024-25 के अध्यक्ष विशाल गंपावार, कोषाध्यक्ष पवन ताकसांडे, पूर्व अध्यक्ष डॉक्टर महेश खानेकर, रोकड़े, पवन बंडे, मंगेश हिंगनकर, रोटे, राकेश बघेल, अभिजीत बेहते आदि सदस्य ने सहकार्य किया। इसमें विद्यार्थी और पालक वर्ग उपस्थित थे। इसमें उपस्थित माता पिता ने विशेष आभार व्यक्त किया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन डॉक्टर महेश खानेकर ने तो आभार पवन ताकसांडे ने माना। चिमूर शहरात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब चिमूर यांच्या वतीने आज चिमूर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायकल वाटप करण्यात आलेले आहे। आज रोटरी क्लब चिमूरच्या वतीने या ठिकाणी सायकल वाटप करण्यात आलेले आहे आणि आपल्या सोबत आहेत रोटरी क्लबचे पूर्ण सदस्य तथा कोषाध्यक्ष पवन भाऊ ताकसांडे। काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल? रोटरी क्लब चिमूर यावर्षी आम्ही विविध उपक्रमांतर्गत काही कार्यक्रम घेतले होते। तर सुरुवातीलाच विशाल भाऊ गंपा यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सुरुवातीला स्मशानभूमी स्वच्छता कार्यक्रम, त्यानंतर तिथेच वृक्षारोपण कार्यक्रम, तर नगर परिषदच्या माध्यमातून एक दिवस स्वच्छतेचा जो स्वच्छता अभियान केलं होतं आम्ही, ते सुद्धा आम्ही त्यानंतर आम्ही त्याचा आम्ही सहकार्य केलं होतं, आम्ही सहभाग घेतलेला होता। त्यानंतर बरेच प्रोग्राम आम्ही करत होतो। रक्तदान शिबिर केलं आम्ही, शारदा मंडळाच्या उत्सवामध्ये आम्ही आरोग्य निदान शिबिर सुद्धा केलं होतं। महिला सबलीकरणच्या माध्यमातून आम्ही काही ज्या झुणकाभाकर केंद्र चालवतात तिथल्या काही महिला त्यांना आम्ही सन्मानित करण्याचा प्रयत्न केला। रोटरी उत्सव एक चांगला उपक्रम आम्ही करू शकलो यावर्षी आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता ज्यांना काही अडचणी येतात त्यासाठी म्हणून आम्ही सायकल वाटप उपक्रम आज घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना पण आम्ही सेंद्रिय शेती कशी करायची या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यशाळा वगैरे घेतलेल्या होत्या। काही आगामी प्रोजेक्ट्स आहेत आमचे, पुढच्या 2 महिन्याचा कार्यकाळ आहे आमच्या या अध्यक्ष कार्यकाळात, तर छत्री वाटप वगैरे कार्यक्रम आम्ही यापुढे करणार आहोत। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।